हे हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी स्पेशल व्हिडिओ बनवते माझ्या घरात. येस, मला बरेच लोकांचे मेसेजेस आलेत की तुझ्या घरचा व्हिडिओ बनव, तुझं डेली रुटीन बनव. पण डेली रुटीन नाही, पण मी आज ब्लॉग बनवतेय होम डेकोरचा. येस ऑफकोर्स. ऍक्च्युली काय झालंय, मला खूप मेसेजेस आलेत की डीएम सुद्धा आलेत इन्स्टाला, युट्यूबला, की तुझं घर कसं आहे आम्हाला बघायचंय, तू कुठे राहतेस आम्हाला बघायचंय वगैरे, असं खूप मेसेजेस येतात. तर मग मी विचार केला की आज स्पेशली होम डेकोरचा एक व्हिडिओ बनवला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिशोवरून मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कुठले कसे प्रोडक्ट्स आहेत, कसे आहेत ते, कसे त्याचं म्हणजे त्याचा लुक कसा असेल, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर काही एखाद दोन प्रोडक्ट्स आहेत जे असेंबल करायचे आहेत, काही प्रोडक्ट्स आहेत जे असेच आहेत आणि खूप छान आहेत. तर माझा एक्सपिरियन्स खूप म्हणजे छान आहे मिशोचा, पहिलाच बेसिकली. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे जर तुम्ही मिशोवरून ऑर्डर करताय तर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळते, फ्री डिलिव्हरी मिळते आणि 7 डेजमध्ये रिटर्न सुद्धा मिळतात. सो काहीच प्रॉब्लेम नाही ऑनलाईन शॉपिंगची. आणि बेसिकली ऑनलाईन शॉपिंगचा बऱ्याच लोकांचा एक्सपिरियन्स बॅड सुद्धा आहे, आय ॲग्री. कारण की आपल्याला कळत नाही, आपण जे बघतो एक्झॅक्टली तसं असतं किंवा तसं नाही. पण माझं असं पर्सनली म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही काही ऑर्डर करताय तर त्याचे रिव्ह्यूज बघायचे, की लोकांचे पण एक्सपिरियन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. आणि मिशोवर हे सगळं काही क्लिअर दिसतं, त्यामुळे टेन्शनचीच गोष्ट नाहीये. आणि मी हे सगळे रिव्ह्यूज बघूनच हे सगळे प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत आणि माझा एक्सपिरियन्स तर पहिला एक्सपिरियन्स खूप छान आहे. मिशो घेऊन येत आहे तुमच्यासाठी मेगा बिग ब्लॉकबस्टर सेल. येस, सप्टेंबर 23 ते 27 पर्यंत तुम्ही कुठल्याही प्रोडक्टवर 80% ऑफ मिळवू शकता. मिशोवरती 1 करोडपेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत, 1 करोडपेक्षा जास्त माणसं जोडलेली आहेत. तर लवकर जा, तुमची विश लिस्ट बनवा आणि शॉपिंग करायला सुरुवात करा. अशी संधी परत येणार नाहीये. तर मी तुम्हाला आता दाखवते माझा पहिला प्रोडक्ट जो मी मागवलाय मिशोवरून. मी या मागवल्यात फोटो फ्रेम A4 साईजच्या. ही ब्लॅक फ्रेम साईज मागवली आहे. तर हे अशा प्रकारे पॅकिंग करून आलेले आहे, हे बघा. आणि खूप छान पॅकिंग आहे, म्हणजे प्रत्येक फ्रेम अशी पॅक करून आलेली होती. तर ही काच नाही, ऍक्च्युली ही काच नाहीये. ही प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक फ्रेम म्हणतात, प्लास्टिक शीट आहे. आणि मला खूप आवडलं, म्हणजे मला खूप आवडली ही फ्रेम, बिकॉज आपण घरामध्ये फ्रेम्स लावतो तेव्हा त्याच्यात काच असते आणि ती काच जर फुटली तर मग ती आपल्या पायाला लागू शकते, हाताला लागू शकते. आणि म्हणजे ऍक्च्युली ते खूप रिस्कीच आहे. त्यामुळे मला हे खूप छान वाटलं. आणि मला वाटलं नव्हतं, मी बरेच वेबसाईटवर बघितले फ्रेम्स मला ऑर्डर करायच्यात, फ्रेम्स घ्यायच्यात. सो मी मिशोवरती जेव्हा मला हे दिसलं तेव्हा मी लगेच ऑर्डर केलं. हे कसं आहे मी तुम्हाला दाखवते. इथे लॉक्स आहेत आणि इथे 2 तुम्हाला होल्स दिले, जिथे तुम्ही उभी सुद्धा लावू शकता आणि आडवी फ्रेम सुद्धा लावू शकता. तर ह्याच्यामध्ये हे लॉक सुद्धा खूप असे लाईक हाताने उघडू शकता. याच्यामध्ये काही स्क्रू ड्रायव्हर वगैरे यूज करायची गरज नाहीये. हे खूप इझी आहे. अशा प्रकारे असं निघतं. ही फ्रेम पण इतकी हलकी आहे ना, म्हणजे पडली तरी ती तुटणार नाही, एवढी गॅरंटी आहे त्याची. ही ब्लॅक फ्रेम मी मागवली आणि माझ्यामध्ये ह्याच्यामध्ये ब्लॅक फ्रेमच आहे, म्हणजे मला तरी ब्लॅक फ्रेमच दिसली. ही त्याची शीट आहे. पण मला खूप आवडलेलं आहे, म्हणजे मला टेन्शनच नाही. फ्रेम जरी हवेनी पडली, म्हणजे हात लागून कुठे पडली, साफसफाई करताना पडली, तरी ती तुटणार काहीच नाही. आणि हा ह्याचा कार्डबोर्ड सारखा आहे आणि हा खूप मजबूत आहे. सो पैसा वसूल. तर अशा प्रकारे मी 6 फ्रेम तर मागवल्यात, पण त्यातल्या त्याच्यामध्ये म्हणजे मला इतकी एक्साइटमेंट होती की मी ती कधी फ्रेम उघडते, कधी फोटोज लावते. आणि मी माझ्या प्रोजेक्टचे काही फोटोज लावले. हा आत्ता रिसेंटली माझा जो प्रोजेक्ट चाललाय, ठिपक्यांची रांगोळी तो आहे. त्याच्यानंतर मी एक सॉन्ग केलं होतं, त्याचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर आम्हाला माझी जी पहिली मालिका होती छत्रीवाली, त्याचा आम्हाला पुरस्कार मिळाला होता संस्कृतीचा, कलादर्पण, त्याचा हा फोटो आहे. आणि माय फेवरेट सिरियल, फेवरेट प्रोजेक्ट छत्रीवाली.
सो अशा प्रकारे मी माझे फ्रेम्स छान सजवलेत आणि ह्याच्या आता मी वॉलला लावणार आहे. मला दाखवणार आहे कसं दिसतंय. तर मी हे ऑर्डर केलंय, हे असेंबल करावं लागणार. तर मी तुम्हाला दाखवते हे काय. याच्यासाठी तुम्हाला थोडीशी कोणाची तरी मदत लागू शकते, कारण की मी करतेय प्रयत्न. नो नीड, इट्स अ व्हेरी इझी. तर हे आहे वॉल हँगिंग प्लस शेप, म्हणजे ह्याचा जो शेप आहे तो प्लसचा आहे. MDF आणि वॉल शेल्फ आहे. सो हे असं आता हे असेंबल करावं थोडंसं लागणार आहे, कठीण आहे. इथे ह्याला होल दिले स्क्रूसाठी आणि त्याच्याबरोबर त्यांनी स्क्रू सुद्धा पाठवले. सी दिस, याच्यामध्ये दोन स्क्रू आणि ते स्क्रू मध्ये जे टाकतात साईडून त्याला काय बोलतात, पण त्यांनी ते दिलेले आहेत आणि ते मजबूत आहे. तर हे असं आहे आणि येस एक्झॅक्टली हे असं लावायचं आणि मी हे पकडते. त्यानंतर राईट आहे ना यार, हा बरोबर आहे. येस आता हे अमेझिंग. सी, तर हे असं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेम किंवा तुमचं शोपीस वगैरे असं काही ठेवू शकता आणि हे खूप म्हणजे खूप भारी आहे. मला इतकं आवडलंय ना हे. आता असं झालं हे कधी मी वॉलला लावते आणि कधी त्याच्यावर माझ्या छान आवडीच्या छोट्या छोट्या अशा गोष्टी ठेवते. तर हे खूप छान आहे, सिम्पल आणि सोबत म्हणा, डॉल्स म्हणा, तुमची ते फ्रेम पण राहू शकते. ह्याला स्पेस पण चांगला आहे, लाईक काही ठेवण्यासाठी. हा त्याला एवढा छान स्पेस आहे, म्हणजे माझा एवढा हात तर राहतोय. सी, एवढा ते पण पुरत नाही. अशा प्रकारे हा वॉल हँगिंग प्लस शेप मला खूप आवडलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा तिसरा प्रोडक्ट, जो मला इतका आवडला आहे ना, म्हणजे ऍक्च्युली तो गार्डन रिलेटेड आहे. गार्डनिंग जे लोक करतात त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा हे ठेवू शकता. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला गार्डनिंग करायला खूप आवडतं, झाडं लावायला मला खूप आवडतात आणि मी नेहमी असंच करू शकते जिथे मला छोटी खिडकी गॅलरी मिळेल तिथे मी लावू शकते, पण इथे नाहीये. माय बॅड लक, इथे गॅलरी तशी नाहीये ज्याच्यामध्ये मी झाडं लावू शकते. पण मग मला असं झालं की आता झाड कुठे लावू. घरामध्ये ऑक्सिजन प्लांट्स वगैरे लोक छान छान लावतात, छान शो पीसेसची अशी झाडं असतात, तीही लावता येत नाहीये. पण मी टेन्शन फ्री झाले बिकॉज मला हे मिळालं आहे. सो मी तुम्हाला दाखवते. हे फ्लॉवर स्टँड पॉट मेटल. ह्याचा लुक खूप गोड आहे, म्हणजे एकदम रॉयल लुक आहे आणि ह्याचा हा स्टँड आहे. सी, अशा प्रकारे हा स्टँड आहे आणि हा खूप मजबूत आहे, म्हणजे प्रॉपर मेटल आहे. त्याच्यात प्लास्टिक बिस्टिक काही मिक्स नाहीये आणि हे असं ठेवायचंय. सो हे किती क्यूट आहे आणि ऑसम आहे. सी, तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला झाड ठेवून दाखवते. आता हे झाड ऍक्च्युली खूप क्यूट आणि छोटस आहे, पण तुम्ही ऍडजस्ट करा. सी, हे माझं फेवरेट प्रोडक्ट आहे, म्हणजे या आत्ता 4 मधलं हे फेवरेट प्रोडक्ट आहे. मला हे इतकं आवडलंय आणि हे इतकं सुंदर दिसतं असं कुठे छान कोपऱ्यात ठेवल्यावरती. तर हे अशा प्रकारे. आणि ह्याचा बेस्ट पार्ट असा आहे की काही कुठं कुठंचं टेन्शन नाहीये.
त्यातलं हे सुद्धा खूप मजबूत आहे आणि हे तुम्ही दोन्ही साईडनी यूज करू शकता. म्हणजे आपल्याला माहित नाही की सरळ काय उलटं काय, सो तुम्ही हे असंही ठेवू शकता आणि हे तुम्ही असंही ठेवू शकता. सो इट्स व्हेरी कूल, व्हेरी अमेझिंग प्रोडक्ट आणि मला हे खूप आवडलेलं आहे. हे एक आहे, हे छोटं आहे, मोठं मी तुम्हाला अगदी स्क्रीनमध्ये आत्ता दाखवू शकत नाही, पण हे तुम्हाला मी दाखवते. येस, सी, हे मोठं आहे, खूपच मोठं आहे. ते ह्याचा सुद्धा पॉट असाच मोठा आहे. त्याच्यात सुद्धा मी झाड लावणार आहे, ह्याच्यात सुद्धा झाड आणि सगळ्यात लास्ट प्रोडक्ट जे बाकी होतं ते म्हणजे माझं तर खूप फेवरेट आहे. मला घरामध्ये डीम लाईट्स, LED लाईट्स, असे छोटे छोटे लाईट्स वगैरे खूप आवडतात लावायला आणि मी माझा नेहमी घर सजवत असते लाईट्स असे छोट्या छोट्या लावून. मला जास्त प्रकाश आवडत नाही, कारण की ऑफकोर्स दिवसभर आम्ही इतक्या लाईट्समध्ये असतो की ते लाईट्स एका टायमाला नको होतात, डोळ्यांना आराम मिळत नाही, खूप उजेड 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 त्रास होतो, डोळे जळजळतात. त्यामुळे घरी आल्यावर असं वाटतं की लाईट्स नको. त्याच वेळेस मग मी छान असे मिरची लाईट्स वगैरे लावते, छान असे बॉम्ब लाईट्स लावते. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे मला मिशोवरती एक छान क्यूट लॅम्प मिळालाय, जो मी तुम्हाला दाखवते. हा आहे क्लासिक वुडन अँटिक ट्रायपॉड फ्लोर लॅम्प. म्हणजे हा मला इतक्या कमी रेटमध्ये मिळाला असं मला खरंच वाटलं नव्हतं आणि हा एक्झॅक्टली असा मजबूत छान येईल. तर मी तुम्हाला दाखवते. हा वुडन स्टँड आहे, प्रॉपर लाकडाचा सी, आणि ह्याला एक मध्ये चेन दिली गेली कारण की हा मुव्हेबल आहे. इथे ह्याचे स्क्रूज आहेत असे, त्यामुळे हा मुव्हेबल, तुम्ही हा मूव्ह करू शकता. ह्याची साईज तुम्ही म्हणजे थोडी कमी किंवा एकदम असा स्प्रेड करून ठेवू शकता. पण इथे लिमिट आहे, या चेनमुळे तुमचा जो हा स्टँड आहे हा म्हणजे पडणार नाही किंवा एक पाय पुढे मागे असं काही होणार नाही. त्यासाठी ही इथे चेन दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे ही वायर दिलेली आहे जी तुम्ही तुमच्या प्लगला कनेक्ट करू शकता, ही अशी. आणि ह्याचं कनेक्शन इथे आहे. इथून याला मध्ये एक पाईप आहे ज्याच्यातनं त्यांनी वायर टाकून तो पाईप इथे बाहेर असा आणला आणि ह्याच्यामध्ये हाईटसाठी हे असं दिलेलं आहे. तर हे तुम्हाला असं फिट करावं लागतं ऍक्च्युली. आणि हे इथे हे जे तुम्ही इथे स्क्रू दिसतोय तुम्हाला, हा तो इथे घालून असा घालून इथे फिट करायचा, म्हणजे हा हलत नाही. आपण ह्याच्यावर तो लॅम्प लावूया. त्याच्यासोबत एक बल्ब सुद्धा येतो, जो हा आहे. हा असा रिंग वाला बल्ब आहे, जो नॉर्मल बल्ब पेक्षा वेगळा आहे. हा असा लावायचा आणि ह्याच्याबरोबर एक रिंग दिली जाते ही अशी. तर हे जेव्हा तुम्ही लावता ह्याला, तेव्हा ती रिंग इथे लागून त्याला लॉक करता येतं, म्हणजे तुमचा हा लॅम्प किंवा बल्ब पडू शकणार नाही. आता मी त्याला बल्ब आधीच लावलाय, तो काढावा लागेल. आपण आता असं दाखवते मी तुम्हाला. हे ह्याच्यात असं घालायचं. सो हे फिट झालंय आता ह्याच्यात. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथे ही रिंग लावायची. म्हणजे हे टाईट झालं. सी, हे पडतच नाहीये. आता आपण त्याला इथे फिट करूया. येस. आणि हा बल्ब इथे लावायचा. ओ माय, येस. तर माझा लॅम्प रेडी आहे आणि हा खूप क्यूट आहे. खरंच तुम्हाला जर हवा असेल तुमच्या घरामध्ये लॅम्प, तर मिशोवरून लॅम्प ऑर्डर करा. मला तर खूप आवडलेला आणि माझ्या घराला हा शोभला ऍक्च्युली, माझ्या सोफ्याला, माझ्या वॉलच्या कलरला. आणि हे जे पॉट सुद्धा मागवले ते सुद्धा ह्याला मॅच झाले, त्यामुळे माझं होम डेकोर तर रेडीच आहे.
मिशोवरून आज मी जे जे काही ऑर्डर केलं होतं ते तुम्हाला सगळंच दाखवलं आहे. अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. तुम्ही सुद्धा मिशोच्या ॲपवरून किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन शॉपिंग करू शकता. मिशोला 1 करोडपेक्षा जास्त लोक जोडलेली आहेत आणि मिशोवरती भरपूर व्हेरायटीज आहेत, लाईक इंडियन वेअर, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, किचन अप्लायन्सेस, होम डेकोर अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. तर अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड सी यू सून. पू बाय कर. हा माझा फ्रेंड आहे पू. आता माझ्या घरच्या ब्लॉग्समध्ये हा बेसिकली असणार, इज माय बेस्ट फ्रेंड. हा माझ्या नेहमी सोबत असो. सो पू बाय कर. बाय.